अजूनही जपली जात आहे नंदी बैलांची पारंपरिक संस्कृती। सांकेतिक भाषेच्या माध्यमातून सांगितले जाते भविष्य। महाराष्ट्राची पुरातन परंपरा संस्कृती देशभरात ओळखली जाते। यातील अनेक रूढी परंपरा आता लोप पावत चालल्या आहेत। मात्र नंदी बैलाची संस्कृती काही जमातीकडून आताही जपली जात असल्याचं पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये नंदी बैलाचे विशेष महत्त्व आहे। ही संस्कृती आणि परंपरा जपणारा समाजातील एक घटक समूह आहे, जो नंदी बैल घेऊन राज्यभर भटकंती करत असतो आणि सांकेतिक भाषा वापरून भविष्य सांगणे असेल किंवा इतर बाबतीत खेळ दाखवला जातो। हीच सांकेतिक भाषा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात शत्रूला गाफील ठेवण्यासाठी त्यांचा खुफिया गोपनीय विभाग वापरत होता। याच संस्कृतीच्या माध्यमातून मिळालेल्या धान्य आणि दान पैशातून एक समूह आजही आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करत आहे। समाजामध्ये आज देखील या पुरातन संस्कृतीचे कुतूहल आहे। नंदी बाबा जी प्रश्नाचे उत्तर देतो। धंद्याचं सांगा तो, शेतीबाडीचं सांगा तो, मुला मुलीचं शिक्षणाचं नंदी सांगा तो, आणि लोकांचं मनोरंजन करतो। जी कच्चे तांदूळ चपाती खातो, तांदूळ खायला मागतो, चपाती खायला मागतो, बरोबर पूजा करतात लोक नंदीची आणि आवडीनं धर्म देतात। हा नंदी चहा पितो करे चहा चहा पितो तू चहा, अरे दूध पित असेल, गोळ्या बिस्किट खातो, लहान मुलासारखे गोळ्या बिस्किट खातो। अरे पाहुणा कुणाला भेटायला आला नाही म्हणतो बाबा, आणि गल्लीतल्या लोकांना आशीर्वाद देतो। आशीर्वाद आशीर्वाद द्यायला आला म्हणतो, आशीर्वाद द्यायला आला, आणि तांदूळ चपातीच खातो। लोकांना ज्ञान दावायला आला म्हणतो ना, आशीर्वाद द्यायला आला। वाळलेले लाकडं खातो का म्हणत त्याला? वाळलेले लाकडं, वाळलेले लाकडं खातो का रे नंदी? भा झाडाचा पाला खातो भा। नवसाला पावणारा नंदी। त्या नंदीचं वैशिष्ट्य असं म्हणजे 10 वर्ष 5 वर्ष ज्याला मुलबाळ होत नसेल त्याच्या आशीर्वादाने होतं, आणि हे आमच्या पुरातन काळापासून आलेलं आहे। आमच्या वाडवडिलांचा जो वारसा आहे तो आम्ही जोपासण्याचं काम करतोय। ते वर्षाला 2 वर्षाला 1.25 महिन्यासाठी आम्ही सर्वजण फिरतो। आता या विदर्भात आलेलो आहे आम्ही। आता नागपूर अमरावती ह्या साईडला आम्ही जाणार आहे। शेवट 1 महिना 1.25 महिना फिरून झाल्याच्या नंतरून माहूरगडच्या देवीचं दर्शन केल्याच्या नंतरून आम्ही परत शनी शिंगणापूरला आमच्या गावी निघून जाणार आहे। लोक आम्ही काही कुणाकडनं काही पैसे वगैरे घेत नाही। लोक आम्हाला दान धर्म करतात, खुशीने नंदीला देतात खाण्यासाठी, काही अन्नदान असेल काही असेल आम्ही तेवढं स्वीकारतो। आणि ह्या नंदीचं महत्त्व असं आहे की हे जोपासण्याचं कारण आहे की आपल्या मुलांना पुढं चालून ही संस्कृती काय असते, ही संस्कृती टिकवायची कशी, ह्या अनुषंगाने आम्ही लोक फिरण्याचं काम करतो।